आता आपण बघूया मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे तोंडी. मग बाबा वाक्यम प्रमाणम, वडिलांनी त्यांच्या वडिलांकडनं ऐकलेले, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांकडनं ऐकलेल्या ज्या कथा गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्याला आपण लहान मुलं आजी आजोबांकडून गोष्टी ऐकतो आणि त्यावेळेस आजूबाजूच्या काही श्रेष्ठ लोकांची आपण बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकत असतो, त्या मौखिक स्वरूपात असतात. तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये खाली दिलेल्या साधनांचा समावेश होतो. त्यामध्ये कोणते बघा? लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंगवर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते. यामध्ये बघा आता लोकगीते, विठ्ठल उमप जे होते हे लोकगीते चांगले गायचे. नंतर शेख अमर शेख, बाबासाहेब देशमुख या लोकांचे पोवाडे होते. पोवाडे छानपैकी गायचे की याच्याने शिवाजी महाराजांचा पोवाडा बाबासाहेब देशमुख जेव्हा गायचे, आम्ही लहान होतो त्यावेळेस अक्षरशः शहारे यायचे, अंगावर रक्त सळसळायचं. एक शौर्यपूर्ण गायन होतं आणि पोवाड्यातून शौर्य प्रकट होतं. लोककथा, बऱ्याचशा गोष्टी असतात. आपल्याला लोकांच्या तोंडून बऱ्याचशा कथा ऐकायला मिळतात स्थानिक स्वरूपाच्या. काही प्रसंग वर्णने असतात. एखादा प्रसंग असेल त्याचं वर्णन कोणीतरी आपल्याला करून सांगतो की जुन्या काळी त्याने पाहिलेलं असेल. काही वेळेस 69 सालचा आपल्याकडे चाळीसगाव तालुक्यात जळगाव जिल्ह्यात जो मोठा पूर आलेला होता की ज्याला रेल पडली असं म्हणायचे, तर त्या प्रसंगाचं वर्णन काही लोक करतात. मुलाखती, जुन्या मुलाखती असतात, नेत्यांच्या भाषणं असतात, या मुलाखती होत्यात. नंतर मेळे, जलसे, कलापथके. कलापथक आपल्याकडे एक आपला सांस्कृतिक एक प्रकार आहे कलापथक. हे राजा असतो, वजीर असतो, मस्तपैकी ते कलापथक ते नाटकासारखं ते रंगवतात. ओव्या आहेत, जात्यावरच्या ओव्या होत्यात, शौर्य याच्या ओव्या होत्या शौर्यपूर्ण. स्फूर्तिगीते होते, जसं विवा शिरवाडकरांचं एक गीत स्फूर्तिगीत आहे, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, अनवज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार, क्रांतीचा गरजा जय जयकार. तर अशा पद्धतीने स्वातंत्र्य चळवळीत जे तरुण होते त्यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला अशी स्फूर्तिगीतं ऐकून. साने गुरुजींचं होतं, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. तर अशी स्फूर्तिगीतं ऐकल्यानंतर माणसाच्या अंगावर शहारे येतात आणि आपणही काहीतरी केलं पाहिजे ही भावना जागृत होत असते. तर स्फूर्तिगीते याच्या बाबतीत आपण अभ्यासूया. तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत, परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत. म्हणजे काही लिखित जरी नसली तरी ती मुखोद्गत आहे, म्हणजे तोंडीपाठ आहे. त्या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते. पोवाडे, पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती मिळते. ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येतो. लोकांमध्ये प्रेरणा आणि चैतन्य निर्माण करण्यासाठी पोवाड्यांचा उपयोग करण्यात येतो. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे. आता संयुक्त महाराष्ट्र लढा या वेळेस अण्णाभाऊ साठेंचे पोवाडे आहेत आणि ते पोवाडे खरोखर आजही त्यांची जी तर असे एक शाहीर अण्णाभाऊ साठेंचं त्या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेस आपल्याला ते पोवाडे स्फूर्तिदायक आणि पूर्ण समाजाचं चित्र डोळ्यासमोर आणणारे आहेत. तर हे करून पहा, यामध्ये आपल्याला
सांगितलं आहे की भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात संबंधित स्फूर्तिगीतांचा व पोवाड्यांचा संग्रह करा व त्यांचे सादरीकरण करा. तुम्हाला जी जी स्फूर्तिगीतं स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळातली सापडतील किंवा पोवाडे सापडतील, तर उमाजी नायकांवर पोवाडे आहेत तेही तुम्हाला मिळतील. अशा अनेक 1857च्या लढ्यातल्या अनेकांची पोवाडे आहेत. अशी पोवाड्यांची जी जी तुम्हाला हे मिळेल ती तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकतात, ती शोधा तुम्ही. दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने म्हणजे दृश्य स्वरूपात जी दिसतात किंवा ऐकायला येतात ती साधने, आणि दिसतातही आणि ऐकायला येतात अशी जी साधने आहेत त्यामध्ये कोणकोणती आहेत ती बघूया आपण. तर आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण म्हणजे फोटोग्राफी, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते म्हणजेच रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासातील दृक स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत, परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तींच्या छायाचित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो व वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्यांचे स्वरूप स्पष्ट होते. आता ही जी छायाचित्र आहेत, आपण आजही कोल्हापूरला शाहू पॅलेसला जर भेट दिली तर तिथे शाहू महाराजांचे अनेक फोटोज ठेवलेले आहेत, छायाचित्र ठेवलेले आहेत. त्याच्यावरनं आपल्याला शाहू महाराजांच्या आवडीनिवडी, शाहू महाराज कसे दिसत होते, किती धष्टपुष्ट होते, कसं बलदंड शरीर होतं, किती करारी बाणा होता, चेहऱ्यावरून त्यांचा स्वभाव लक्षात येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाची उकल होऊ शकते. ध्वनिमुद्रिते म्हणजे रेकॉर्ड्सच्या काळच्या छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोध महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात श्राव्य साधने म्हणून करता येईल. सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान आणि निकोबार ही 2 बेटं घेतली होती आणि त्याला शहीद आणि स्वराज असे नावं दिले होते आणि ते सरकार स्थापन केलं त्यांनी, आझाद हिंद सेनेचं. आणि रोज ते रेडिओवरून भाषणं द्यायची आणि तरुणांना देशकार्यामध्ये उडी घेण्यासाठी प्रेरित करायचे. तर असे ध्वनिमुद्रित महात्मा गांधींच्या भाषणाच्या रेकॉर्ड्स आहेत, पंडित नेहरूंच्या भाषणाच्या रेकॉर्ड्स आहेत, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याही भाषणाच्या रेकॉर्ड्स आज उपलब्ध आहेत. तर याचाही तुम्ही अभ्यास करू शकतात. पुढचा टॉपिक आपण बघूया, चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा वेगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी 1913मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय स्वातंत्र्य
लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहेत. चले जाव आंदोलनाच्या ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल. म्हणजे हा जो समृद्ध वारसा जो आहे इतिहासाचा, हा तुमच्या हातात सोपवण्याच्या दृष्टीने हा अभ्यास तुम्हाला दिलेला आहे. आणि हे सगळं जे जतन आहे, भौतिक साधनं, रेकॉर्ड्स जे काही आहेत, हे सगळं अभिलेखागारात ठेवलेलं आहे. तर तुम्ही याचा अभ्यास करावा. जास्तीत जास्त मुलांनी याबद्दल तुम्हाला चित्रपटांमधून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच इमारतींचा, बऱ्याच महान नेत्यांचा तुम्हाला अभ्यास होऊ शकतो. तर त्यांच्या त्या माहितीचं जतन तुम्ही केलं पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळी नाणी असतील, वेगवेगळी पदकं असतील, सत्कार केलेल्या ट्रॉफीज असतील, या सगळ्या तुम्ही त्या ऐतिहासिक साधने म्हणून त्या जतन केल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपलं हे पहिलं प्रकरण जे आहे हे आपण इथे संपलेलं आहे. आणि इतिहासाची साधने तुम्हाला समजलीच असतील. जर काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या या चॅनलच्या, यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये ते टाका. तुम्हाला ही व्हिडिओ क्लिप आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करून सबस्क्राईब करा आणि जवळच असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून आपल्या पुढील व्हिडिओज तुम्हाला सलग बघायला, वाचायला आणि अभ्यासायला मिळतील, ऐकायला मिळतील. तर आपण इथे थांबूया. धन्यवाद.